Hello students, today's lecture we will discuss about polyhouse management technology. In this course, the next topic is vermi wash. Vermi wash is a liquid fertilizer, a foliar spray collected by passing water in regulator way through column of active live local earthworms being cultured in container, being fed with cattle dung and straws. ओके, मग व्हर्मी वॉश आत्तापर्यंत आपण काय बघितलं आहे, जसं ऑइल कॉकचं प्रोडक्शन आहे, त्याच्यानंतर व्हर्मी कंपोस्ट आहे, त्यानंतर ग्रीन मॅन्युअर आहे. ओके, एवढे सगळे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स म्हणून यूज केलं जातं. मग त्यामध्येच व्हर्मी वॉश हे एकसुद्धा एक ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून यूज केला जाईल. मग व्हर्मी वॉश हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून कसा यूज केला जाईल. मग त्यामध्ये सांगितलं त्यांनी लिक्विड फर्टिलायझर, इथे जे आहे लिक्विड फर्टिलायझर, मग त्याचं काय केलं जाईल, एका टँकमध्ये प्रोडक्शन केलं जाईल. मग त्यामध्ये वॉटर असेल, ओके, त्यानंतर वेस्ट वॉटर असेल, त्यानंतर डोमेस्टिक जे आपले ॲग्रिकल्चरल वेस्ट आहे तो त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो, किंवा ॲनिमल डंग जे आहे ते यूज करू शकतो. ॲग्रिकल्चरल वेस्ट, त्याच्यानंतर कॅटल डंग अँड स्ट्रॉज जे मटेरियल, जे स्ट्रॉज मीन्स वाट, जे मटेरियल काय वेळेस इझिली डिकम्पोज्ड होईल इन डंकमध्ये किंवा वॉटरमध्ये. ओके, वेस्ट वॉटरमध्ये काय होईल, जे इझिली डिस्ट्रॉय होईल किंवा डिकम्पोज होईल आणि जे सॉईलसाठी काय करेल, सॉईलची फर्टिलिटी इम्प्रूव्ह करेल इन पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये, किंवा जे सहजासहजी आपल्याला पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये यूज करता येईल असं जे प्रोडक्शन असेल किंवा असं जे फर्टिलायझर म्हणून यूज करता येईल, दॅट इज ए व्हर्मी वॉश. ओके, लिक्विड फर्टिलायझर आहे. देन मग ते कसं प्रोडक्शन करायचं आहे, कॉलम ऑफ ॲक्टिव्ह लाईव्ह लोकल अर्थवॉर्म्स. मग अर्थवॉर्म जे असतील, लोकल अर्थवॉर्म जे असतील, त्यांचं काय करायचं आहे, प्रोडक्शन करायचं, किंवा त्यांचं तिथं त्या व्हर्मी वॉशमध्ये एंट्री करून द्यायची, आणि जेणेकरून ते काय करतात, मग त्याला फिडिंग करतात. फिडिंग केल्यानंतर त्यांचं डिकम्पोजिशन करतात, आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर ॲज अ लिक्विड फर्टिलायझर म्हणून आपण त्या व्हर्मी वॉशचा यूज करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजेच काय, व्हर्मी वॉश म्हणजेच जे कावडंक असेल किंवा जनावराचं शेण आपण त्याला म्हणतो, त्यानंतर ॲग्रिकल्चरल वेस्ट म्हटल्यानंतर पालापाचोळा जो असेल ते आपण त्याला म्हणतो, त्यानंतर वेस्ट वॉटर जे असेल म्हणजे जे आपलं सांडपाणी आहे ते सुद्धा आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये यूज करू शकतो. त्यांचं सगळ्यांचं मिक्सचर करून त्याच्यामध्ये काय करायचे, तर अर्थवॉर्म सोडून द्यायचे, जेणेकरून ते काय करेल, त्याला फीड करेल आणि त्याला पूर्णपणे डिकम्पोज केल्यानंतर त्याच्यातून जे सॉईल लाईक मटेरियल जे फॉर्मेशन होईल, ओके, किंवा जे लिक्विडिफाय मटेरियल तयार होईल, दिस इज ए व्हर्मी वॉश. ओके, म्हणून ते काय लिक्विड फर्टिलायझर आहे, आणि ते काय करू शकतो आपण ॲज अ फर्टिलायझर किंवा ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून त्या सॉईलला किंवा पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये यूज करू शकतो. मटेरियल निडेड, मग काय काय त्याच्यासाठी मटेरियल लागतं आहे. ए बॅरल 2500 ए बॅरल 250 लिटर. ओके, 250 लिटरचा काय लागेल आपल्याला बॅरल किंवा टँक आपण त्याला म्हणतो की, आणि एक स्मॉल बकेट, ज्या स्मॉल बकेटने काय करू शकतो आपण ते रिलीज आउट करू शकतो किंवा त्याच्यामध्ये ॲडिंग करू शकतो. देन ब्रोकन स्टोन्स, त्यानंतर कोर्स सँड, गार्डन सॉईल, अर्थवॉर्म्स, कॅटल डंग, स्ट्रॉ अँड वॉटर. ओके, एवढं सगळं मटेरियल तिथं काय होईल आपल्याला यूज करता येईल, किंवा ते आपल्याला नेसेसरी आहे व्हर्मी वॉश प्रोडक्शन करण्यासाठी. देन मेथड्स ऑफ व्हर्मी वॉश किंवा मेथड्स ऑफ व्हर्मी वॉश प्रोडक्शन. मग व्हर्मी वॉश प्रोडक्शन कसं करायचं आहे. ओके, इको सायन्स रिसर्च फाउंडेशन मेथड. मग ही काय इको सायन्स रिसर्च फाउंडेशन मेथड आहे, म्हणजेच काय ही इको फ्रेंडली मेथड आहे, जेणेकरून काय होत नाही, एन्व्हायरमेंटला याच्यापासून काही लॉस होत नाही किंवा काही अफेक्ट होत नाही. ओके, दिस इज अ इको फ्रेंडली प्रोसेस. आयस मिल मेथड, म्हणजे काय एक सिम्पल मेथड आहे. त्यानंतर कर्नस मेथड, ह्या दोन ज्या मेथड सांगितल्या, आईस मिल मेथड अँड कर्नस मेथड, म्हणजे काय ह्या मेथड ज्या ह्या त्या मेथडने किंवा त्या पर्सनने काय केलेले असतील, ह्या मेथड यूज केलेले असतील म्हणून त्यांचं त्याला काय नाव प्रोव्हाइड केलेलं आहे. इकॉनॉमिक टेक्निक, याच्यापासून काय होतं आहे, म्हणजे इकॉनॉमिकली आपल्याला बेनिफिशियल तो होतो आहे. त्यानंतर
काउज मेथड ही सुद्धा पर्सनने काय केलेली रिसर्च केली असेल, तिच्यावरती रिसर्च केलेला असेल, ही प्रोसेस जी आहे ती डायरेक्टली फॉलो केली असेल म्हणून त्या प्रोसेसला त्याचं नाव दिलेलं आहे. युजिंग प्लास्टिक ड्रम 1000 लिटर मेथड, मग त्यासाठी आपण प्लास्टिक ड्रमसुद्धा यूज करू शकतो 1000 लिटरचा, म्हणून त्याला ड्रम मेथड असं म्हटलेलं आहे. हाऊस होल्ड डिवाईस, हाऊस होल्ड डिवाईस असेल तो सुद्धा आपण तिथं यूज करू शकतो आहे. कॅल्स मेथड आहे. अर्थवार्म बॉडी फ्लुइड मेथड आहे. मग अर्थवार्ममधून जे बॉडी फ्लुइड असेल त्याचं जे बॉडी फ्लुइड एक्सक्रीट करतात ते सुद्धा ॲज अ व्हर्मी वॉश म्हणून तिथं यूज केलं जाईल. मोस्ट कॉमनली अँड कमर्शियली फॉलोड मेथड आर इको सायन्स रिसर्च, फाउंडेशन मेथड अँड आईस मिल मेथड. ओके, मग आईस मिल मेथड अँड इको सायन्स मेथड ही जी आहे ही फाउंडेशन थ्रू किंवा इन्स्टिट्यूशन थ्रू केलेली मेथड आहे. मग ती मेथड यूज करून त्यांचं काय करता येतं, आपल्याला प्रोडक्शन करता येतं. देन दे आर यूज फॉर प्रिपेरिंग व्हर्मी वॉश इन लार्ज स्केल विच इज अ सिम्पल, इझी अँड इकॉनॉमिकल फॉर द फार्मर्स. मग ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या प्रोसेस एकदम सिम्पल आहेत आणि लार्ज स्केलसुद्धा आहेत. त्यानंतर इझी अँड इकॉनॉमिकली फॉर फार्मर्स, मग फार्मर्ससाठी ह्या इकॉनॉमिकल जो बेनिफिट असेल तो सुद्धा काय करतील, त्या प्रोव्हाइड करतील किंवा फार्मर्स याचा इकॉनॉमिकली बेस म्हणून सुद्धा यूज करू शकतील. ओके, इतक्या ह्या इझी प्रोसेस आहेत. कावडंग जे आहे ते आपल्याला सिटीमध्ये काय अवेलेबल होत नाही, त्यामुळे ते काय करावं लागतं आहे, व्हिलेज लेवललाच आपल्याला तो प्रोजेक्ट जो आहे किंवा व्हर्मी वॉश प्रोडक्शन आहे हे आपल्याला इझिली करता येऊ शकतं. म्हणजे फार्मर्सला याचा बेनिफिट आहे. आणि जेणेकरून फार्मर्सने स्वतःचंच जर व्हर्मी वॉश तयार केलं तर त्याला पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये इझिली यूज करता येतं. ओके, देन इकॉनॉमिक टेक्निक, सिम्पल मेथड आर followed to prepare vermi wash in small quantity from vegetable waste and it is used for kitchen garden for nutritional seeds. मग व्हर्मी वॉश जे आहे ते आपण हाऊस होल्ड प्रोडक्शनसुद्धा म्हणू शकतो किंवा हाऊसमध्ये सुद्धा आपण ते इझिली करू शकतो. मग जे आपले डेली डोमेस्टिक यूजमध्ये जे वेस्ट वॉटर आहे ते वेस्ट वॉटर आपण यूज करू शकतो. त्यानंतर व्हेजिटेबल वेस्ट जे आहे, व्हेजिटेबल वेस्ट म्हटल्यानंतर आपले जे डेली यूजमध्ये आपण ज्या पालेभाज्या यूज करतो मग त्याचं जे वेस्टेज मटेरियल असेल, रॉ मटेरियल असेल, स्ट्रॉज असतील किंवा आपलं किचनचं जे रॉ मटेरियल असेल हे सुद्धा आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये यूज करू शकतो. दिस इज अ किचन गार्डनसाठी आपण ते स्मॉल क्वांटिटीमध्ये जे फॉर्मेशन केलेलं व्हर्मी वॉश असेल ते काय करू शकतो, प्रोडक्शन करू शकतो. मग त्यानंतर न्यूट्रिशनल नीड, मग हे न्यूट्रिशनल नीड म्हणून सुद्धा काय करू शकता, याचा यूज करता येतो किंवा न्यूट्रिशन त्याच्यामध्ये जर डेव्हलप झालेले आहेत तर ते ॲज अ न्यूट्रिशनल लेव्हल इन्क्रीज करण्यासाठी आपण व्हर्मी वॉशचा यूज करू शकतो. देन मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ व्हर्मी वॉश, मग कोणत्या कोणत्या मेथडने आपल्याला करता येते. सिलेक्ट वन सफिशियंटली लार्जर कंटेन मेड ऑफ कॉन्क्रीट ऑर प्लास्टिक बकेट. मग आपण कॉन्क्रीट बकेट किंवा कॉन्क्रीट कंटेनर किंवा प्लास्टिक बकेट याच्यामध्ये सुद्धा काय करू शकतो, याचं प्रोडक्शन करू शकतो. देन ड्रिल अ होल ॲट द बेस ऑफ द कंटेनर टू फिक्स द टॅप टू इट. म्हणजेच काय, आपण कॉन्क्रीट कंटेनरसुद्धा यूज करू शकतो त्याच्यामधून आपण त्याला डायरेक्टली प्लास्टिक बॅगसुद्धा तिथं बकेटसुद्धा तिथं यूज करता येते, जेणेकरून आपल्याला ते यूज करण्यासाठी सोपं जाऊ शकतं. दिस इज ए मेथड ऑफ प्रिपरेशन. देन मग कसं ते फिल द लेयर्स ॲज शोन अबाव, मग कोणत्या कोणत्या लेअरने काय काय त्याच्यावरती फिलअप करायचं आहे. ओके, फर्स्ट आहे त्याच्या बेसला ब्रिक्स आहेत. ब्रिक्स म्हणजे त्याचा बेस जो असेल त्या टँकचा किंवा त्या बॅरलचा तो बेस आपल्याला तिथं काय करायचा, फिक्स केला पाहिजे किंवा ते कॉन्स्टंट केला पाहिजे. त्यानंतर आउटलेट आपण त्याला करणार आहोत त्या टँकसाठी, जे व्हर्मी वॉश प्रोडक्शन होईल ते आपल्याला आउटलेट थ्रू किंवा कॉक थ्रू काय करता आलं पाहिजे, रिलीज आउट करता आला पाहिजे. त्यासाठी आउटलेट आपण तिथं एक क्रिएट करणार आहोत. त्यानंतर कोर्स स्टोन असतील सगळ्यात बेसला किंवा लोअर साईडला काय करायचे, स्टोनचा लेअर तिथं आपण क्रिएट करणार. त्यानंतर कोर्स सँड असेल म्हणजे वाळू आपण त्याला म्हणू शकतो, ती वाळू त्या दगडांच्यावरती आपण बारीक बारीक खडे जे असतील त्याच्यावरती आपण ही टाकू शकतो. त्यानंतर कोर्स सँडच्यावरती सॉईलचा लेअर तिथं प्रोडक्शन करायचं आहे. त्यानंतर नेटिव्ह अर्थवार्म
मग त्या सॉईलमध्ये काय करायचे, नेटिव्ह किंवा लोकल अर्थवॉर्म जे असतील त्याच्यावरती ते रिलीज करून द्यायचे. ओके, त्यानंतर अर्थवॉर्म रिलीज केल्यानंतर त्याच्यावरचा जो लेअर असेल, दिस इज अ कॅटल डंग किंवा काऊ डंग, हा जो लेअर आहे हो, हा लेअर आपण त्याच्यावरती पुट आउट करणार. त्यानंतर स्ट्रॉ, मग ॲग्रिकल्चरल वेस्ट आपण त्याला म्हणू शकतो. ॲग्रिकल्चरल वेस्ट त्याच्यावरती आपण प्रोड्यूस म्हणजे त्याच्यावरती आपण पुट आउट करू शकतो. त्यानंतर टँक, बॅरल आणि बकेट. ओके, त्यासाठी आपण टँक पण यूज करू शकतो, बॅरल पण यूज करू शकतो किंवा बकेट ही जी आहे हे सुद्धा आपण तिथे यूज करू शकतो. बकेट कशासाठी, जे व्हर्मीवॉश प्रोडक्शन झालेलं आहे ते आपल्याला यूज करून घेण्यासाठी आपण ते काय आउटलेट थ्रू ते मग काय करू शकतो, रिलीज आउट करू शकतो. द नेक्स्ट युजेस ऑफ व्हर्मीवॉश. मग जे व्हर्मीवॉश जे प्रोडक्शन केलेलं आहे त्याचं यूज कसा करायचं आहे आणि काय म्हणून त्याचा यूज केला जाईल. त्यामध्ये वर्मीवॉश इज ॲन इको फ्रेंडली नॅचरल फर्टिलायझर प्रिपेअर्ड फ्रॉम बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक वेस्ट अँड इट इज अ फ्री फ्रॉम केमिकल इनपुट्स. ओके, म्हणजेच काय, नॅचरल फर्टिलायझर म्हणून यूज केला जाईल. दिस इज अ इको फ्रेंडली किंवा इको सायन्स आपण त्याला म्हणतो आहे. स्टार्टिंगलाच त्यांनी काय सांगितलं, दिस इज अ इको सायन्स रिसर्च किंवा दिस इज अ इको सायन्स प्रोसेसेस किंवा इको फ्रेंडली ही प्रोसेस आहे, जेणेकरून काय होत नाही, एन्व्हायरमेंटला याच्यापासून काय होत नाही, लॉस होत नाही. त्यानंतर बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक वेस्ट आहे. मग जे ऑर्गॅनिक वेस्ट असेल, आपलं ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल, याचा काय केलं जातं, डिग्रॅडेशन केलं जातं. बायोडिग्रेडेशन आपण त्याला म्हणतो. तर बायोडिग्रेडेशन मीन्स व्हॉट, बायो मीन्स लिव्हिंग थिंग आणि डिग्रेडेशन मीन्स त्याचं डिकम्पोजिशन करणं विथ द हेल्प ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे अर्थवॉर्म जे आहे, दिस इज अ लिव्हिंग थिंग इन एन्व्हायरमेंट. ओके, मग तो एन्व्हायरमेंटचा एक लिव्हिंग पार्ट आहे. मग तो लिव्हिंगच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या हेल्पनं हे ऑर्गॅनिक मटेरियल काय केलं जातं, प्रोड्यूस केलं जातं आहे व्हर्मीवॉश. देन इट इज अ फ्री फ्रॉम केमिकल इनपुट्स. मग त्याच्यामध्ये काय नाही, केमिकली जे प्रोडक्ट्स आहे किंवा प्रोडक्शन आहे ते काय होत नाही, तिथे यूज केले जात नाही किंवा केमिकलचा आपण तिथं काहीच यूज करत नाही, तर म्हणून केमिकल फ्री असं म्हटलेलं आहे. देन वर्मीवॉश हेल्प्स टू डेव्हलप रेजिस्टन्स अगेन्स्ट व्हेरियस डिसीज अँड पेस्ट इन प्लांट्स. मग त्याचा डिसीज रेजिस्टन्स किंवा पेस्ट रेजिस्टन्स प्लांट्स म्हणून आपण काय करू शकतो, यूज करू शकतो किंवा ते प्लांट बॉडीला त्याचा सोर्स आपण यूज करू शकतो. ओके, देन मग ते काय करते, व्हर्मीवॉश काय करते, हेल्प करतं डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी किंवा सॉईलची फर्टिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी. देन इट हेल्प्स इन इनिशिएटिंग गुड फ्लावरिंग अँड प्रोड्यूस गुड यील्ड इन सम व्हेजिटेबल क्रॉप्स. मग हे फ्लावरिंग प्लांटसाठी किंवा फ्लावरिंग जे प्लांट्स असतील किंवा ज्यावेळेस प्लांटला फ्लावरिंग पिरियड काय होतं, स्टार्टिंग होतं, त्यावेळेस हे वर्मीवॉश जरी आपण यूज केलेलं असेल तर त्यांचा फ्लावर प्रोडक्शन जे आहे किंवा इनिशिएटिंग ऑफ फ्लावरिंग पिरियड्स तो सुद्धा काय होऊ शकतो आहे, त्याचं फ्लावर्स वेल डेव्हलप होऊ शकतात, ॲट्रॅक्टिव्ह फ्लावर्स डेव्हलप होऊ शकतात. देन प्रोड्यूस यील्ड, गुड यील्ड. मग यील्डचं प्रोडक्शन किंवा फायनल प्रोडक्शन जे आहे त्याचंसुद्धा काय होतं आहे, मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन होतं, म्हणून त्याला व्हेजिटेबल क्रॉप्समध्ये सुद्धा यूज केलं जातं. जनरली हे पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये आपण यूज करू शकतो. देन वर्मीवॉश इज अ लिक्विड फर्टिलायझर. स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे, इट इज अ लिक्विड फर्टिलायझर आहे अँड रिपोर्टेड दॅट 20 to 30% डायल्युशन इनहिबिट्स द मायसिलियर ग्रोथ ऑफ पॅथोजेनिक फंजाय. मग काय करतं आहे, 20% ते 30% मायसिलियर म्हणजे फंगल जी ग्रोथ असेल ती फंगल ग्रोथ काय करते, कंट्रोल करण्याचं काम करतं आहे. त्यानंतर पॅथोजेनिक फंजाय जे असतील किंवा डिसीज फंजाय जे असतील ते फंजाय काय करतं, कंट्रोल करण्यासाठी हे वर्कआउट करतं. ॲक्ट ॲज अ बायोपेस्टिसाइड्स वेन डायल्युटेड विथ 10% काव युरिन ऑर नीम एक्स्ट्रॅक्ट ऑल गार्लिक एक्स्ट्रॅक्ट. मग यामध्ये काव युरिनसुद्धा काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. नीम एक्स्ट्रॅक्ट जे असेल, ऑइल सीड्स नीम सीड्स जे असतील त्याचासुद्धा काय करू शकतो. देन इट डज नॉट हॅव एनी ॲडवर्स इफेक्ट ऑन सॉईल प्लांट्स अँड एन्व्हायरमेंट. मग सॉईल प्लांट्स किंवा इफेक्ट ऑन सॉईल म्हणजे सॉईलला काय करत नाही, इफेक्ट करत नाही. त्यानंतर प्लांट अँड एन्व्हायरमेंट. मग प्लांट आणि एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा काय करतं, हे इको फ्रेंडली आहे, त्यामुळे याच्यामध्ये काय होत नाही, जास्तीत जास्त चेंजेस होत नाही. पण ज्या प्लांट्स असतील त्याला काय होतं, पूर्णपणे हा बेनिफिट प्रोव्हाइड करतं. म्हणून व्हर्मीवॉश इज अ लिक्विड फर्टिलायझर, पण कसं ऑर्गॅनिक लिक्विड फर्टिलायझर अँड केमिकल फ्री आहे. म्हणून हे काय करतं, एन्व्हायरमेंटसाठी इको फ्रेंडली रोल किंवा इको सायन्समध्ये काय करतं, रिसर्चमध्ये याचा काउंट केला जातो आहे. ओके, देन व्हर्मीवॉश हा जो कन्सेप्ट आहे हा आपण बघितला. मग व्हर्मीवॉश काय आहे,
मग व्हर्मिवॉशचं प्रोडक्शन कसं करायचं आहे किंवा व्हर्मिवॉशसाठी काय काय मटेरियल यूज केलं जातं आणि का म्हणून ते यूज करायचं आणि त्याच्यापासून आपल्याला काय बेनिफिट होऊ शकतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओके, व्हर्मिवॉश कन्सेप्ट इज व्हर्मिवॉश टॉपिक इज फिनिश. थँक्यू.